पुढची कुठली रेसिपी आहे? आपलं पंच फ्रूट डेलिशियस. बरं, मग त्याचं साहित्य सांगता? हे केळाचे काप आहेत, खस आहे, सिरप, संत्र्याच्या फोडी, काळी द्राक्ष, हिरवी द्राक्ष, काजूचे चॉकलेट, चेरी, पुदिना आणि तुळशीचं बी रात्री भिजवलेले आहे आणि हे मलाई. फ्रूट पंच डिलिशियसचं साहित्य आपण पाहिलं. आता वळूया कृतीकडे. तर सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात प्रथम आपण हिरवी द्राक्ष घालूया या बाउलमध्ये. आता संत्र्याचे काप, त्यानंतर काळी द्राक्ष, त्यानंतर सिरप हवं मला. हे खसचं सिरप आपल्याला मिळतं मार्केटमध्ये. हो, हे खसचं सिरप आहे आणि याच्यामध्ये मध घातलंय, साखर नाहीये, चिमूटभर मीठ आहे. अच्छा, खसच्या सिरप मध्ये मध आणि मीठ घातलं. किती प्रमाणात? थोडासा, म्हणजे 1 चमचा खस सिरप असेल तर 1 चमचा मध घातलंय आपण. याच्यामध्ये या पदार्थामध्ये आपण साखर घालणार नाही आहोत. म्हणजे आता जेवढ्या प्रमाणात खसचं सिरप घेतलं तेवढ्याच प्रमाणात मध आहे. आता हे तुळशीचं बी काल रात्री भिजवून ठेवलेलं आहे. म्हणजे जवळपास एक 12 तास भिजवायला लागतं. 12 तास 6 तास. ते एक अर्धा चमचा. केळाचे काप, हे पूर्ण वरपर्यंत आपण केळाचे काप घालून एक लेअर दिलाय, प्रत्येकाचा एक लेअर दिला. ते दिसताना खूप छान दिसते. मलाई म्हणजे आपली साधी साय, ह्याच्यात साखर वगैरे काही नाहीये. ती थोडीशी बीट करून घेतली आहे. वरती फुल ते कव्हर करून. आता याच्यामध्ये आपण खस जे घातले ते उन्हाळ्याला चांगले औषधी आहे. साखर नाहीये याच्यामध्ये. तसंच तुळशीचं बी घातलंय, ते पण उन्हाळ्याला अतिशय औषधी आहे. आणि मलाई जी घातली आहे, उन्हाळ्यामध्ये जो कोरडेपणा येतो तो कोरडेपणा जाण्यासाठी मलाई अतिशय उपयुक्त आहे. आता पुदिन्याची पानं दे, ती अशी सजवायची. पुदिना पण अतिशय औषधी आहे म्हणून पुदिन्याची काजू घातले. आता हे काजूचे चॉकलेट आहेत. म्हणजे साधे आपले काजू बाहेरनं चॉकलेट मार्केटमध्ये मिळतात. हो, मार्केटमध्ये मिळतात. आपण घरी सुद्धा करू शकतो. जसे चॉकलेट्स आपण तयार करतो तसे चॉकलेट काजू घालून तयार करू शकतो. आणि सजावटीसाठी चेरी, ह्या आपल्या फ्रोझन चेरीज मिळतात. मग आपलं आता हे तयार झालेलं आहे. तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. फ्रूट डेलिकसी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळ्याचे तुकडे, खस सिरप, संत्र्याच्या फोडी, काळी द्राक्ष, हिरवी द्राक्ष, काजूचं चॉकलेट, चेरीज, पुदिन्याची पानं आणि भिजवलेलं तुळशीचं बी. कृती: प्रथम एका ग्लासमध्ये हिरवी द्राक्ष, संत्र्याच्या फोडी आणि काळी द्राक्ष घालावी. त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि मध घातलेलं खस सिरप आणि अर्धा चमचा भिजवलेलं तुळशीचं बी घालावं. त्यावर केळ्याचे तुकडे, फेटलेली साय यांचा लेअर द्यावा. काजूच्या चॉकलेटचे तुकडे आणि पुदिन्याच्या पानाचं गार्निशिंग करून मॉकटेल सर्व्ह करावं.